नमस्कार श्रोते हो, इरा प्लगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात माहेरची वाट ही कथा. नवरा गेल्यानंतर तिने सासरी राहण्याचा निर्णय घेतला तसं सर्वांच्या भुवया उंचावल्या. सुलभा माहेरी होती. माहेरीही सुटकाचं वातावरण. भेटायला येणारे तिचं सांत्वन करून जात. ती एकटक आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे बघत अख्खा दिवस काढायची. मनात घोळवत होती. अगदी लग्न करून घरी आली त्या दिवसापासूनच्या आठवणी. 13 वर्षापूर्वी. सुलभे, अगं नैवेद्य दाखवायचा आहे उद्या. लवकर उठा. अहो आई, मला अडचण आहे. उद्या जमणार नाही. हे ऐकून तिच्या सासूने कपाळावर हात मारून घेतला. नेमकं महत्वाच्या वेळीच कशी अडचण येते ग तुला? आई, आता ते माझ्या हातात थोडीच आहे. मग आता उद्याचं नैवेद्याचं काय? मोठ्या ताई आहेत ना. तिला तिच्या नवऱ्याचं पाहावं लागतं. कुठे वेळ असतो तिला? सुलभाला याचाच रागी. तिची मोठी जाऊ आणि जेठ त्यांच्यातच कायम रमलेले असायचे. खोलीतून क्वचितच बाहेर यायचे. जेठ सरकारी नोकरीवर एका जबाबदारीच्या कामावर नेमलेले. त्यांना कधीही जावं लागे. मग मोठ्या जावेला सगळं हातात द्यावं लागे. सकाळी कधीही डबा मागितला की जाऊ सासूला घरातल्या घरात फोन करून कळवायची. मग सासू सुलभाच्या मागे लागून सगळं करवून घ्यायची. सुलभाची चिडचिड व्हायची. मोठ्या जावेला काही 24 तास तिच्या नवऱ्याचं करावं लागत नसे. अगदी अर्ध्या तासात नवरा आवरून निघायचा. इतर वेळ खोलीत बसून काय करतात हा प्रश्न तिला पडायचा. तिच्या मते जाऊबाईंनी स्वयंपाकघरात येऊन जरा हातभार लावावा. पण कसलं काय? सासूबाईही कधी त्यांना कामं सांगत नसत. त्यात मोठ्या जावेला दिवस गेले आणि त्यांचं कोड कौतुक अजूनच वाढलं. सुलभाला राबवून तिची सासू मोठ्या सुनेचं कोड कौतुक करण्यामागे लागे. महिना उलटून गेला असेल तिच्या नवऱ्याला जायला. घरात कित्येक वर्षापासून सुख असं पाहिलंच नव्हतं. सुलभाची मात्र आता धावपळ होऊ लागली. तिच्या नवऱ्याच्या हे लक्षात यायचं. सुलभे, मला दिसतंय सगळं. खूप धावपळ होते तुझी. कोणाला सांगू आणि काय सांगू आता? सासूबाई मोठ्या जाऊबाईंना कशाला हात लावू देत नाहीत आणि मला मात्र राब राबवून घेतात. काही बोलायला गेलं की 4 दिवस आकांड तांडव करणार. तुम्हीच सांगा, काय करू मी? सुलभाचा नवरा अत्यंत भोळा. त्याचा गावातच एक व्यवसाय होता. त्यातून थोडेफार पैसे यायचे, पण मोठ्या भावा इतका पैसा कमवून आणणं त्याच्या आवाक्याबाहेर होतं. मोठा मुलगा घरात जास्त पैसे आणतो म्हणून त्याची जरा जास्तच खातिरदारी चालायची. सुलभाचा नवरा रोज हे बघत असे. एके दिवशी सुलभा अचानक चक्कर येऊन पडली. सुलभाच्या नवऱ्याने तिला सावरलं आणि तो आईवर चिडला. आई, काय चाललंय तुझं? सगळं काम हिच्यावर ढकलून वहिनीला पूर्ण आराम करायला सांगतेस. हे पटतं का तुला? आपल्या धाकट्या मुलाचं अवसान बघून आई घाबरली. आपण दुजाभाव करतोय याची जाणीव त्यांना होतीच, पण आपला मुलगा उद्या आपल्याला असा जाब विचारेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. सासूबाईंनी मान्य करायचं सोडून त्यांच्यावरच उलटवार केला. करावं लागतं म्हणजे काय उपकार करताय का? तुझा मोठा भाऊ कमवून आणतो म्हणून घरात चांगल्या चांगल्या वस्तू खायला मिळतात. मग मी कमवत नाही का? मी आयतं बसून खातोय का? आणि दादा कमवत असे, मग वहिनीला सगळी सूट कशा पाहिजे? सासूबाईंकडे उत्तर नव्हतं. खरं तर सुलभाचं काम त्यांना आवडायचं आणि मोठी सून जरा वाचाळ असल्याने तिला सासूबाई घाबरत. त्यामुळे तिला काही सांगायला त्यांना भीतीच वाटे. याउलट सुलभा भोळवट असल्याने चुटकीसरशी कामं होऊन जात. याचीच सवय सासूबाईंना झालेली. सुलभाच्या नवऱ्याने स्पष्ट सांगितलं, उद्यापासून घरातली अर्धी कामं वहिनी आणि अर्धी कामं सुलभा करेल. अरे पण तुझी वहिनी गरोदर आहे. गरोदरपणात कामं करायची नाही कुणी सांगितलं? उलट व्यायाम होतो. सुलभाच्या नवऱ्याने ताकीद दिली. सासूबाईंना आता त्याचं ऐकणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी मोठ्या सुनेला सांगितलं की आज पोळ्यात तू लाट. सासूबाईंनी असं अचानक कामाला लावल्याने तीही गडबडली.
रोजच सासूबाई काही ना काही काम लावत. कामाची सवय नसल्याने आणि सगळं आयतं मिळत असल्याने मोठी सून वैतागू लागली. एके दिवशी सगळं काम सोडून सासूबाईंना तिने खूप ऐकवलं. दिसत नाही का मी गरोदर आहे ते? गरोदरपणात काळजी घ्यायची सोडून मला कामाला लावताय. सुलभा काय कामाची आहे मग? सुलभा आतापर्यंत शांत होती, पण आता तिनेही तोंड उघडले. ताई, तुम्ही गरोदर नव्हता तेव्हाही काही काम करत नव्हता. उगाच सासूबाईंवर काहीही आरोप करू नका. आयतं मिळायची सवय झाली होती तुम्हाला, पण आता नाही. सगळा भार मी एकटी उचलणार नाही. घर तुमचंही आहे, तुम्हीही हातभार लावायचा. सुलभाने हे ऐकवलं आणि मोठ्या सुनेचा भयंकर अपमान झाला. आजवर तिला हे कुणीही बोललेलं नव्हतं. क्रमशः लेखिका मिनारा